काहीतरी बक्षीस द्यावं मालक. प्रभूनं सांगितलं सीते आई तो बक्षीस घेणार नाही. का घेणार नाही? कारण तो भक्त आहे, सेवक आहे, मनामध्ये कसलीही लालसा अपेक्षा इच्छा नाही. आई साहेब म्हणले मी दिले तर चालेल का? प्रभू म्हणले देऊन बघ. आई साहेबांना गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायाच्या हातामध्ये दिला. हनुमंतरायाच्या बाजूला गेले, मणी घेतला, दातानं फोडला, टाकून दिला, दुसरा फोडला, टाकून दिला. आई साहेबाला राग आला. ओ हनुमंतराय, एका एका मण्याची किंमत पृथ्वी मोलाची आहे, तुम्ही हा मणी का फोडता? हनुमंतरायाने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. हनुमंतराय म्हणतात आई साहेब खरं सांगू का, ज्या वस्तूमध्ये ज्या पदार्थामध्ये माझा राम नाही ना ती गोष्ट माझ्या कामाची नाही. आई साहेबाला राग आला. आई साहेब म्हणलं, ओ हनुमंतराय तुम्ही या मनामध्ये देवाला पाहता, तुमच्या हृदयात तरी देव आहे का? त्यावेळेस हनुमंतराय सांगितले, आई साहेब माझी परीक्षा बघू नका, नुसते राम नाही तर रामासहित तुम्ही सुद्धा आहात. सगळ्या सभेमध्ये उभा राहिले, जयघोष केला, हृदय फाडलं, प्रोग्राम चंद्राचा गजर केला. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज एकादश असल्यामुळे तुमचा जरा आवाज कमी आला आहे ना. उद्या कसं नाही द्वादश खाल्ला. श्रीराम आज आता एवढंच म्हणायचं, श्रीराम